ॐ ज्ञानतिमिरन्दस्य ज्ञानाञ्जनाशलाकाय चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरुवे नमः। श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं। वन्देऽहं श्रीगुरून् श्रीयुतपदकमलं श्रीगुरून् वैष्णवांश्च श्रीरूपं कृष्ण पृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिनिति नामिने नमस्ते सरस्वते देवे सर्वाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चातदेश तारिणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद। हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। तर ईशोपनिषदचा 4था श्लोक आहे। ईशोपनिषद श्लोक नंबर 4। जरा अनुवाद वाचा तर। भगवंत जरी आपल्या धर्मात स्थित असले तरी ते मनापेक्षा अधिक वेगवान आहेत व इतर सर्वांना ते धावताना मागे टाकू शकतात। शक्तिशाली देवताही त्यांच्याजवळ येऊ शकत नाही। ते जरी एका जागी स्थित असले तरी वायू व पाण्याचा पुरवठा करणाऱ्यांवर त्यांचे नियंत्रण असते। भगवंत सर्वश्रेष्ठ आहेत। सर्वश्रेष्ठ आहेत। तर आपल्या मनोवैज्ञानिक ह्याच्यानी ना आपण जे आहे भगवंताला नाही ओळखू शकत मनाने, म्हणजे नाही का काहीतरी आपल्या स्वतःचं मनोव्यक्ती आहे किंवा मेंटल स्पेक्युलेशन आहे, तर त्याच्याने आपण नाही ओळखू शकत की भगवंत कोण आहे। भगवंताला जर का ओळखायचं असेल तर त्यांच्या भक्तांच्या माध्यमानेच आपण त्यांना ओळखू शकतो आणि त्यांच्या कृपेच्या माध्यमानेच आपण ओळखू शकतो भगवंताला। तर कोणी म्हणेल मी भगवंताला ओळखतो, मी हा आम्हाला माहिती कृष्ण कोण आहे, पण ते फक्त माहिती असलेली आहे। पण अगदी खोलमध्ये जाऊन भगवंताला कोणीच जाणू नाही शकत का? कारण की त्याच्यासाठी जे आहे ऍक्च्युली म्हणतात की भगवंताची जी आहे नाही काय ते म्हणतात की भगवंताला जाणणे गरजेचं नाहीये, भगवंताला प्रेम करणे गरजेचं आहे। आणि जेव्हा आपण भगवंताला प्रेम करतो तरच जे आहे भगवंताचा प्रेम आपण प्राप्त करू शकतो। तर मोठे मोठे जे आहेत तेही भगवंत स्वतःलाच ओळखू नाही शकत, म्हणून तर चैतन्य महाप्रभूच्या रूपनी येतात ना, कारण की त्यांनाच माहित नाही की मी कोण आहे, माझी महिमा काय आहे। तर ते जाणण्यासाठी ते चैतन्य महाप्रभूचं रूप घेऊन आले। तर म्हणून जे आहे म्हणतात तिकडे की फक्त भगवंताच्या जे आहे भक्तांच्या माध्यमाने आणि त्यांच्या कृपेमुळे आपण भगवंताला थोडंफार ओळखू शकतो, पूर्ण नाही ओळखू शकत आपण। आणि ब्रह्मसंहितामध्ये जे आहेत ते काय म्हणतात तिकडे की ब्रह्मसंहिताचा हा जो 34वा श्लोक आहे तो काय
पंथास्तु कोटी सतवस्त्र संप्रगाम्यो वायो रथापि मनसो मुनिपुंगवानां सोप्यस्ति यत्प्रपद चिन्त्य तत्वे गोविंदमादिपुरुषं तमहं भजामि. तर म्हणतात की जर का कोणी अभक्त असेल आणि तो अगदी म्हणजे असे नाही का वायूच्या वेगाने जर का तो त्याचा प्रवास चाललेला असतो आणि करोडो करोडो वर्षापर्यंत त्याचा प्रवास चालेल, तरी जो आहे त्याला वाटेल की जे परम सत्य जे आहे ते भगवंत आहे ते खूप 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 माझ्यापेक्षा लांब आहे. आणि ब्रह्मसंहिताच्या त्याच्याच पुढच्या श्लोकमध्ये मग काय म्हणतात भगवंत, 37 वाल्या श्लोकमध्ये आहे ते म्हणतायत तिकडे एक सेकंड, काय झालं म्हणजे स्क्रीनला, हा 37 श्लोक नंबर काय आहे, आनंद चिन्मय रसप्रति आनंद चिन्मय रस प्रतिभाविताभीस ताभीर्य एव निज रूप कलात निज रूप तया कलाभी गोलोक एव निवसत्यखिलात्मभूतो गोविंदमादिपुरुषं तमहं भजामि. हा, बोल ग. नहीं, मैं लेक्चर दे रही हूँ, मैं नहीं बोल सकती, आप गार्ड को बोल देना. तर त्या श्लोक मध्ये काय म्हणते की भगवंत जे आहे ते गोलोकमध्ये है ना राधा बरोबर आहेत आणि त्यांचं स्वतःचाच आध्यात्मिक रूपामध्ये आहेत आणि त्यांच्याकडे किती कला आहेत, 64 कला आहेत. आणि त्यांच्याबरोबर कोण कोण आहे, अष्टसखी सुद्धा आहे, सखा सुद्धा आहे. आणि जे काय आहे त्यांचे स्वरूपच आहेत, त्यांचे विस्तारच आहेत. आणि तो जो धाम आहे तो अगदी काय आहे, अखिलात्म रस आहे. आणि जो आहे अखिल आत्मभूत म्हणजे काय की जिकडे जे आहे भगवंत जे आहे सगळ्यांचे आत्मा आहेत. अखिल आत्मा म्हणजे त्यांचे सुद्धा ते सगळे जेवढे जीवात्मा आहे त्यांचे आत्मा जे आहे ते भगवंतच आहे आणि जे त्यांच्यामध्येच विराजमान आहे. त्या गोविंदाला मी काय करतो, मी जे आहे प्रणाम करते. हे कोण म्हणतात, ब्रह्मजी म्हणतायत. आणि ब्रह्मसंहितामध्ये जे आहे म्हणतात की नेहमी जे भगवंत म्हणजे त्याच श्लोकामध्ये असं म्हणतायत की भगवंत नेहमी जे आहेत तिकडे काय करतात, त्यांचे लीला करत असतात आणि त्यांची जेवढी जी शक्ती आहे ती अचिंत्य आहे. आणि विष्णू पुराणमध्ये काय म्हटलेले आहे की त्यांची जेवढी शक्ती आहे ना ती उष्णता आणि प्रकाश त्याच्या बरोबर आहे. आणि जसं उष्णता आणि प्रकाश जे आहे ते कशामधनं निघतात, ते अग्नीमधनं निघतात. तर तसं भगवंत आहे, भगवंतामधनच उष्णता आणि म्हणजे त्याच्यामधनच त्यांचे सगळे जीवात्मा सुद्धा निघतात आणि जे त्यांना आनंद देतात भगवंतामधनच येतात. तर आता बघा, हा भगवंताची खूप सारी शक्ती आहे ना, अनंत शक्ती आहे त्यांची. अनंत शक्ती म्हणजे काय, त्यांची एक शक्ती जी आहे ती विस्तार करण्याची शक्ती आहे. त्यांची एक शक्ती जी आहे ती भ्रमित करणारी शक्ती आहे. त्यांची एक शक्ती जी आहे ती बहिरंग शक्ती आहे. दुसरी शक्ती ती अंतरंग शक्ती आहे. अंतरंग शक्तीचं काम कार्य काय आहे की ती भगवंताच्या जवळ घेऊन जाते आपल्याला. आणि बहिरंग शक्तीचं कार्य काय आहे, ती आपल्याला भगवंतापेक्षा दूर घेऊन जाते. म्हणजे इकडे कोण आहे, इकडे महामाया आहे आणि वरती जे आहे भगवताच्या धाम मध्ये कोण आहे, योगमाया आहे. महामाया म्हणजे काय, ती सारखं आपल्याला आहे ना खेचून खेचून आहे ना लांब घेऊन जाते भगवंतापेक्षा. इकडे बघा ना कितीतरी माया आहे ना, मोबाईलच एक मोठी माया आहे, टेलिव्हिजन एक आहे, थिएटर एक आहे, स्त्री पुरुषचं आकर्षण एक आहे, मग कितीतरी मॉल उघडलेले आहेत, कितीतरी जड वस्तू आपली आकर्षण आहे. तर मग काय होतात, हे सगळ्यांच्या प्रती आपलं जेव्हा आकर्षण होतं ना तर मग आपण भगवंताशी म्हणजे अलग होऊन जातो. आणि तिकडे योग माया आहे. योग मायाचं कार्यच आहे तिकडे की कसं मी अशी योजना बनवणार जेणेकरून जे आहे हा जीव भगवंताप्रती अजून अजून आकर्षित होणार. तर तिकडे योग माया प्रोग्राम बनवते की आता हा प्रोग्राम आहे, सगळे एकत्र व्हा, सगळे राधाकृष्णाला प्रसन्न करा. आणि इकडे माया करते
चला मोबाईल आणा, टीव्ही आणा याच्या घरी, मग अजून इंटरनेट आणा, वायफाय आणा, ही सगळी योजना माया माया करते. जेणेकरून आपण सगळे भगवंताला काय करतो, विसरूनच जातो. मग जीव जो आहे तो विसरून, आपण नाही, आपण नॉर्मल जीवात्माची गोष्ट बोलतो. आणि कधी कधी आपण भक्त लोक सुद्धा मायामध्ये जातोच ना. 1 मिनिटासाठी का असो जातो की नाही आपण. कोणी असं नाही सांगत, हा मी तर खूप शुद्ध भक्त आहे, मी 1 मिनिटासाठी सुद्धा मी मायामध्ये नाही जात, असं आपण सांगूच नाही शकत. कितीतरी आपण असे आहेत की कार्य असे करतो जेव्हा आपण भगवंताला नाही आपण स्मरण करू शकतो. कितीतरी कार्य आहेत की आपण चालत असताना आपलं भगवंताला स्मरण नाही, कितीतरी टेन्शन असतं डोक्यात, तेव्हा कुठे भगवंत स्मरण येतात. अरे मुलीचं लग्न करायचे, अरे मुलाचं लग्न करायचे, आता लग्न घेतलं तर ते हॉल बुकिंग करायचे, हे बुकिंग करायचे, ते बुकिंग करायचे. तर त्याच्यामध्ये आपण खूप साहजिक आहे, म्हणजे नॅचरल आहे की आपण भगवंताला स्मरण नाही करू शकत त्या ह्याच्यामध्ये. पण तिकडे जे आहे, तिकडे काळाचा काही प्रभावच नाही आहे. तिकडे भूतकाळ नाही आहे, तिकडे भविष्यकाळ नाही आहे, तिकडे फक्त वर्तमान काळ आहे. आणि वर्तमान काळ आहे म्हणूनच जे आहे तिकडे जे आहे लोक आनंदामध्ये आहे. कारण की त्यांना भूतकाळची चिंता नाही आहे. हिने असं सांगितलं आणि त्याने तसं सांगितलं आणि आम्ही एवढे वर्ष सोसून राहिलेलो आहे इकडे यांच्या घरामध्ये, त्यांच्या घरामध्ये, आणि आमच्या समोर अशीच लोक आणि आमच्या पाठीमागं अशीच लोक राहतात. ते भूतकाळचं काही नाही. आपण कधी कधी काय करतो ना, आपण वर्तमानमध्ये का नाही जगू शकत, कारण की पाठीमागच्या भूतकाळाचं इतकं ओझं डोक्यावरती घेऊन ठेवलेलं आहे की तो बिचारा वर्तमान काळ सुद्धा आपण चांगल्यापणाने जगू नाही शकत. कोणी काय सांगितलं ते अजून घेऊन बसलेले लोक. हिने मला असंच सांगितलं, मीने मला तसंच सांगितलं. काही लोक आपल्या सासूबद्दल गागा गागा गा करेल, काही लोक आपल्या सासऱ्याबद्दल गागा गागा करेल, काही लोक आपल्या बायकोच्या आई बद्दल, बायकोच्या पप्पांबद्दल, बहिणीबद्दल, भावाबद्दल गागा गागा करत असेल, म्हणजे गाणी गात असेल. त्यांनी असंच केलं. आणि काही लोक झाली 30 वर्ष, 25 वर्ष, 40 वर्ष झाली लग्नाला, आमच्या लग्नाला हिच्या बापानी एवढं सुद्धा नाही दिलं, आमच्या लग्नाला हिच्या ह्यांनी काय नाही दिलं, असं नाही दिलं आणि तसं नाही दिलं. अरे आता तरी तुम्ही जगा ना, आता भक्त झाले ना आपण सगळे. अजून भक्त समाजमध्ये सुद्धा असंच चाललेलं आहे. इतकं म्हणजे ना, भूतकाळचं ते भूत घेऊन बसलेले आहेत ना, की ते भूत अजून उतरतच नाही खरंच. आणि त्यामुळे आपला जो वर्तमान आहे तो इतका आनंदात असायला पाहिजे, तो अगदी असं नाही का हातातून निसटून जातो ना वर्तमान. आणि मग काही लोक भविष्य काळाची खूप चिंता करतात. हे झालं ना म्हणून आता हे होणार नाही, हे झालं ना म्हणून आता हे होणार नाही. तर भूतकाळला घेऊन भविष्य काळाचं सुद्धा ते वाटोळ करून घेते. आता मी हिच्याशी बोलणारच नाही, बघते काय करते ती. मग पूर्ण आयुष्य बोलणार नाही, ते पूर्ण भविष्य बोलणार. कोणाचं काय बिघडते, कोणी बोललं नाही बोललं, लोकांची आपली जीवनच चाललेली आहे ना. लोकांच्या आयुष्यात 1-2 लोक असले ना तरी पुरे त्यांना. तुम्ही नसलं काय फरक पडणार नाही आहे. पण हेच ऍक्च्युली आपलं ना, आपलं कुठंतरी इकडं भक्तांचं चुकतंय की आपण खूप भूतकाळाला ना फक्त आपल्या मुठ्ठीमध्ये पकडून ठेवलेलं आहे. आपण जाऊन देत नाही ते भूतकाळाला. आणि भविष्य काळाला आहे ना, आपण असं नाही का, असा दोन काय म्हणतात हात अशी लांब करून आहे ना, आपण त्याला स्वागत नाही करत आहे. प्रॉब्लेम आपल्याकडे हा झालेला आहे. आणि भूतकाळ घेऊन घेऊनच आपण नाही का वर्तमान आणि भविष्याचं वाटळ करून येतो. म्हणून जे आहे म्हणतात की आपण नाही का नेहमी आपण प्रसन्न मनाने वर्तमानमध्ये राहायचं. आत्ता जे चाललेलं आहे, पुढचं पुढचं बघून घेऊया. काही काळ कधी आता, कारण की मी ऍक्च्युली ना खूप भविष्यामध्ये रन करते. मी भूतकाळमध्ये नाहीये. मी माझा स्वभाव आहे, आता सगळ्यांचा एक एक स्वभाव होता, पण माझा स्वभाव मी सांगते. मी भविष्याची खूप चिंता करत असते. म्हणजे चिंता म्हणजे काय, की प्रीचिंग बद्दलच, की आता मी असं केलेलं आहे तर पुढच्या वर्षी मी काय करणार, मी यावेळेस ही काय केली, हे की चूक केलेलं, म्हणजे माझी प्रीचिंगची इतकी भविष्यकाळाची योजना तर काय तर फ्लॉपच जातात, काय ठीक जातात. पण मी खूप फ्युचरमध्ये पळणारी, म्हणजे भविष्यामध्ये पळणारी व्यक्ती आहे. पास्टला जे झालं झालं, मी मला काही घेणं देणं, मी म्हणलं, आता काय त्याचं होणार नाही, भविष्य तरी आपण निदान सुधारून घेऊ शकतो. तर खूप मजा ना ते. आणि ऍक्च्युली तेही चांगलं नाही आहे, तेही वाईटच आहे की भविष्यामध्ये का, जर का आपल्याला कृष्णाच्या वरती एवढा विश्वास असायलाच पाहिजे की माझं भविष्य उज्ज्वल आहे. मी जर का कृष्णाची भक्ती करतेय
तर मला भविष्याची काही विचार करायची गरज नाही. त्याचा हा अर्थ नाही की आपण योजना नाही बनवायला पाहिजे. आपण आपल्या योजना बनवायला पाहिजे. म्हणजे काय, की आपण असं नाही विचारलं की चला आज पैसे सगळे उडवून टाकूया आणि आपण काय योजना नाही बनवणार, की आपलं काय सेव्हिंग्ज नाही का, तसं नाही आहे. पण हे आहे की प्रॅक्टिकली बघायचंय की आता भविष्यामध्ये माझ्या हातात काय आहे ते मी करेल. जे माझ्या हातात नाही आहे ते मी भगवंतावरती सोडणार. पण जे मी करू शकते, की मी प्लॅनिंग करू शकते. प्लॅनिंग केलं, चांगलं प्लॅनिंग केलं तर आपण चांगलं एक्झिक्युशन सुद्धा करू शकतो, राईट? की आता आपल्याला जर का एखाद्या वेळ आपल्याला आळंदीला बुक डिस्ट्रीब्युशनला जायचंय, तर आपण म्हणेल त्या दिवशी सकाळचं बघूया. पण अरे बस बुकिंग करायची आहे आपल्याला, पुस्तकं बसमध्ये टाकायची आहे आपल्याला, पाणी घ्यायचंय, प्रसाद घ्यायचा आहे, भक्तांसाठी चटाई घ्यायची आहे, गोधड्या घ्यायच्यात एखाद्या 2 दिवसाची ट्रिप असेल तर. ही योजना तर बनावी लागेल. तर त्याच्यामुळे आपल्याला भविष्यामध्ये पळावं लागेल, राईट? की भक्तांच्या सोयी करण्यासाठी ती भविष्याची ती चिंता करायला. नाहीतर असं नाही सांगत बघूया त्या दिवशी सकाळी 6 वाजता. मग आपण आठवत, अरे बस कुठे, बस कुठे, बस कुठे? अरे प्रभूजी तुम्हाला सांगितलं नाही का मी आता बस पाठवता. ते 11 वाजतील आपल्याला. ती सगळी 5-6 तासाची ती योजना त्यावेळेस मग प्रसाद डिपार्टमेंटला सांगावं लागेल आपल्याला. तो प्रसाद म्हणेल आम्हाला तर कुणी सांगितलं नाही. म्हणेल आत्ता बनवा. त्याला 2-3 तास अजून जातील प्रसाद बनवायला एवढ्या भक्तांसाठी. तर ती जी गरजेची योजना आहे ती बनवायची. पण ती योजना नको बनवायला जी शेख चिल्ली विचार आहे. माहिती आहे ना तुम्हाला शेख चिल्ली विचार? की तो विचार करतो की मी हे लाकूड कापणार आणि मग लाकूड विकून मग मी काय घेणार, अंडी घेणार का मुर्गी घेणार, मग त्याला विकणार, मग मी सोनं घेणार आणि करून करून तो जे लाकूड कापत होता जिकडे बसला होता त्याच लाकडाला कापला आणि धमकीन पडायला तो. तर तसं नको करायला. ती तशी अशी नाही का, तसले विचार नको आपल्याला. पण आपल्याला आपल्या भविष्याची थोडीफार तरी ती योजना जी आहे ती, जी सेफ योजना आहे ती करायला गरजेचं आहे. मधुरा मातेची व्हॉइस क्लिअर आहे का आत्ता? आता क्लिअर आहे. थोडा थोडा मध्ये क्रॅक होतो पण बऱ्यापैकी ऐकू येते. ऐकू येते ना? अच्छा, ठीक आहे. पुढे मग काय सांगताय? भगवंताची अचिंत्य शक्ती, आपण अंतरंग शक्ती, बहिरंग शक्ती आणि तटस्थ शक्ती. तटस्थ शक्ती कोण आहे? आपण आहोत. कारण की जेव्हा भगवंताच्या शरीरामधनं तिन्ही शक्ती जेव्हा आले बाहेर, तर एक आली बहिरंग शक्ती, एक आली अंतरंग शक्ती आणि एक आली तटस्थ शक्ती. ते आपण आहोत. आणि ही तटस्थ शक्तीकडे हे काय होतं, त्यांच्याकडे हा होता पर्याय होता की तुम्हाला बहिरंग शक्तीच्या साईडला जायचंय का अंतरंग शक्तीच्या साईडला जायचंय. जसं आपण विचार करू ना, एक भिंत आहे आणि भिंतीच्या या साईडला जे आहे ते एक चांगलं गार्डन आहे आणि भिंतीच्या याकडे जे आहे ते एक मोठी विहीर आहे. तर आता आपल्याकडे पर्याय होता की गार्डनमध्ये पडायचंय का विहिरीमध्ये पडायचंय. तर आपण सगळ्यांनी काय केलं, आपण सगळे विहिरीमध्ये पडण्याचा पर्याय घेतला आणि बाकी जे सगळे आहेत त्यांनी अंतरंग शक्ती म्हणजे चांगला गार्डनमध्ये जे आहे ते पडण्याचा त्यांनी विकल्प दिला. तर आपण जे आहे ते आपल्याला इंद्रिय भोग करण्याची खूप प्रबळ इच्छा होती, म्हणून आपण जी आहे बहिरंग शक्तीच्या क्लचमध्ये आलो, आपण तिकडे पडालो. कोणी म्हणेल की माताजी आतापर्यंत तर असंच ऐकलं ना की आम्ही भगवतधाममध्ये होतो आणि भगवतधामवरनच पडून आम्ही खाली आलो, आम्हाला तिकडे भगवंताशी स्वतंत्र जे आहे ते आनंद करण्याची इच्छा होती, म्हणून इकडे भौतिक जगतमध्ये आलेलो आहोत. पण भगवंत भगवद्गीतामध्ये काय म्हणतात? जन्म कर्मच मे दिव्यम एवं यो वेति त्यक्ततः त्यक्ता देहम पुनर्जन्म नैति मामेति सुअर्जुन. ज्यांनी माझं जन्म आणि कर्म ओळखलेलं आहे तर पुनर्जन्म न विद्यते, त्याला पुनर्जन्म नाही मिळणार या भौतिक जगतमध्ये, तो आध्यात्मिक जगतमध्ये. तर मी जर का आध्यात्मिक जगतमध्ये होती तर मी इकडे कशी पडले? मी पडायलाच नाही पाहिजे होते मला. म्हणजे मी आध्यात्मिक जगतली नाही आहे, मी भौतिक जगत मधलीच आहे आणि इकडनं मला तिकडे जायचं आहे.
आतापर्यंत जे आहे आपल्याला नाही का, थोडं आपल्याला नाही का, अम, थोडं जरा प्रोत्साहन देण्यासाठी आपले सगळे शिक्षा गुरु वगैरे आपल्याला सांगतात की जे आहे आपण आध्यात्मिक जगतमधनं आलेलो आहे, आपल्याला परत तिकडेच जायचं आहे, तिकडनंच आलेलो आणि तिकडेच जायचं आहे. पण जर का तिकडेच असले असतो तर इकडे का आलो आपण मग? कारण की तिकडे जो जातो ना तो परत इकडे येत नाही. फक्त जे आहे ते नित्यसिद्ध लोकच येतात तिकडे. आणि मी आहे का नित्यसिद्ध? मी नाहीये नित्यसिद्ध, राईट? तर म्हणजे मी त्या जगतली नाही आहे, मी ह्या जगतलाची, म्हणजे मी बहिरंग शक्तीच्या अंतर्गत मध्ये, म्हणजे तटस्थ शक्ती आहे. पण माझी चॉईस जी झाली ती बहिरंग शक्ती बरोबर झाली. मी अंतरंग शक्ती बरोबर चॉईस नव्हती केली. मला स्वतंत्रता दिली होती की जा बाबा तू इकडे जायचंय का इकडे जायचंय, मी म्हणलं इकडे जायचंय, तर इकडे पडलो मग आपण. तर स्टार्टिंगला आपल्याला सगळे सांगतील अरे आपण आध्यात्मिक जगतमधले आहोत आणि आपण तिकडनं झालं आणि तिकडेच जायचंय. हा, आपल्याला तिकडेच जायचंय कारण की आपला असली पिता तिकडे आहे आणि ते आपलं घर आहे. पण आपण हरवलेलो आहे आणि ते कारण की ते हरवलेलो आहे मग परत तिकडेच जायचं आहे. कारण की जर का घर बदललं है ना, तर आपण परत आपल्याच आईबाबांबरोबरच परत जातो की नाही, करेक्ट है ना? तर म्हणून जे आहे आध्यात्मिक जगत जे आहे ते आपलं स्वतःचं घर आहे आणि आपल्याला तिकडे हक्काने जायचं आहे. पण तिकडे जाण्यासाठी काहीतरी योग्यता लागते आणि ती योग्यता जी आहे ते सगळे काय म्हणतात, काय म्हणतात त्याला, पायऱ्या असतात. तर एक एक पायरी चढून 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 मग ती आपल्याला योग्यता चांगली प्राप्त होते आणि मग आपण भगवद्धामला जाऊ शकतो. आणि असं नाहीये की कोणीच नाही जाऊ शकत तिकडे, सगळेच जाऊ शकतात तिकडे. प्रयत्न केला, मेहनत केली, जिद्द धरली तर आपण सगळेच भगवद्धामला जाऊ शकतो. आपल्याकडे प्रभुपादांनी खूप चांगला मार्ग दिलेला आहे. साधना भक्ती करून करून सुद्धा साधना सिद्ध होऊ शकतो आपण. आणि जर का कोणी साधना सिद्ध झाला तर त्याला ऑटोमॅटिकली गुरुची कृपा मिळून तो कृपा सिद्ध होऊन जातो. त्याने जरा नाही 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 नाही, ते झोपले तिकडे, त्यांना म्हणते मी. थोडं जरा जास्त जेवण झालं ना, आता मी बोलतेय म्हणून मला झोप नाही येणार, पण जे ऐकते तर त्याला झोप येणारच आहे नक्की, कारण की आपला क्लासचा टायमिंगच तसा आहे, काय करायचं आहे. ह्या क्लासचा टायमिंग चेंज करू शकतो का आपण, का नाही? 10:30 ते, पण हा हॉल खाली असायला पाहिजे ना. 10 ते 12 चालेल का? सेवा करणाऱ्यांना आवडेल. सेवा करतात ना, मंदिरात सेवा करतात त्यांना आवडेल. अवघड, हा तुम्ही सेवा करतात ना, हा नाही ठीक आहे, थोडं थोडं सगळे जरा लक्ष द्या एकमेकाकडे, कोण झोपलं कोण नाही झोपलं. आता टायमिंग चेंज नाही करू शकत आपण. आता बघा ते काय म्हणतात की जी अंतरंग शक्ती आहे, जी तटस्थ शक्ती आहे आणि ती जी बहिरंग शक्ती आहे त्याच्यामध्ये सुद्धा खूप, त्याच्या खाली खाली सुद्धा खूप लोक आहेत. अंतरंग शक्ती खाली सुद्धा खूप सारे भक्त आहेत, बहिरंग खाली सुद्धा खूप आहे आणि तटस्थ शक्ती खाली सुद्धा खूप सारे लोक आहेत. ये नाही बडा. आणि आता बघा हे सगळे जेवढे देवी देवता आहे ना ते कुठे आले, ते तटस्थ शक्तीमध्येच आलेले आहेत. तटस्थ शक्ती म्हणजे कोण, आपण है ना. पण आपल्यापेक्षा ते जास्त चांगले भक्त आहेत. म्हणजे आपल्यामध्ये जर का 26 गुण आहे, अजून नाहीये माझ्याकडे 26 गुण, पण म्हणतात की चांगल्या भक्तांमध्ये 26 गुण असतात. त्यांच्याकडे 50 गुण आहेत, आपल्यापेक्षा डबल. म्हणजे त्यांचा जो अवधा आहे तो आपल्यापेक्षा मोठा ना, देवी देवतांचा. शिवजी जे आहेत, गणपती आहेत है ना, इंद्र चंद्र वायू आहेत, ते सगळे देवी देवता आहेत. तर त्यांच्याकडे जास्त पॉवर सुद्धा आहे आपल्यापेक्षा आणि जास्त भक्ती भावना सुद्धा आहे. म्हणून तर त्यांना जे आहे देवी देवतामध्ये हे केलेलं आहे, समावेश केलेला आहे. ठीक आहे ना, एक सेकंड मी जर हे वायर कनेक्ट करून घेते, एक सेकंड ना. ऑनलाईन डिवोटीज वायर कनेक्ट करते मी जरा.
हे आज मी ऍक्च्युली आणायला विसरले होते. इकडे समृद्धीला पाठवलं. तर देवी देवता जे आहेत ते आपल्यापेक्षा उच्च औध्यामध्ये येतात. आणि देवी देवताच्या खाली कोण येतं? आपण मनुष्य येतो, जे भगवंताची सुद्धा तटस्थ शक्ती आहे. आपण सुद्धा भगवंताची आणि ते सुद्धा भगवंताची तटस्थ शक्ती. मग आपल्यामध्ये आणि त्यांच्यामध्ये फरक आहे, गुणाचा फरक आहे. त्यांच्याकडे 50 गुण आहे आणि आपल्याकडे 26 गुण आहे. आणि भौतिक जगतमध्ये सुद्धा भगवंताची जी आहे, सॉरी, हा भौतिक जगत सुद्धा भगवंताची तटस्थ शक्तीच आहे. जे 14 भुवन आहेत वर्ण खाली, ते सुद्धा भगवंताची बहिरंग शक्ती आहे. आणि बहिरंग शक्तीच्या अंतर्गत कोण आहे? तटस्थ शक्ती आहे. आणि जो आध्यात्मिक आकाश आहे किंवा आध्यात्मिक जगत जो आहे तो भगवंताची कोण आहे? अंतरंगा शक्ती आहे. त्या अंतरंगा शक्तीमध्ये जे आहेत परत कोण कोण आहेत? गोपी आहे, सखी आहे, मंजरी आहे, ग्वालबाल आहेत, गोपा आहे, सगळे ते भगवंताची कोण आहे? अंतरंग शक्ती. बघा, हे जे कोणी अंतरंग शक्ती आहे ना, त्यांचा जीवनाचा ध्येय काय आहे? की आम्हाला भगवंताला प्रसन्न करायचं आहे. म्हणून ते अंतरंग शक्तीच्या अंतर्गत येत आहेत. आणि आपणही अंतरंग शक्तीच्या अंतर्गत जाऊ शकतो, जेव्हा आपलाही ध्येय काय होणार? की मला फक्त भगवंताला प्रसन्न करायचं आहे. तर मग आपण सुद्धा बहिरंग शक्तीमधनं, या पार्टीमधनं अंतरंग पार्टीमध्ये येऊ शकतो. पण त्याच्यासाठी योग्यता काय आहे? दिमागमध्ये फक्त एकच आहे की मला भगवंताला प्रसन्न करायचे. ज्या वेळेस आपले सगळे कार्य तसे झाले की लगेच आपण आध्यात्मिक जगतमध्ये पोहोचूया आणि तिकडे अंतरंग शक्तीच्या अंतर्गत मध्ये भगवंताची सेवा करू शकते. म्हणून ह्या सगळ्या ज्या शक्ती आहेत भगवंताचे, प्रत्येक ठिकाणी आहे. आणि भगवंत आणि त्यांचे जे शक्ती आहेत ते अभिन्न आहे. भगवंत आणि त्यांची शक्ती काय आहे? अभिन्न आहे. पण कुणी हे नाही समजायला पाहिजे की हे भगवंताची जी शक्ती आहे ना, ही भगवंतच आहे. नाही, भगवंत एकच आहे. आणि जे आहे हे अचिंत्य भेदाभेद तत्व आहे की भगवंत आणि शक्ती एकही आहे आणि ते वेगळेही आहे. करेक्ट. अच्छा, इकडे खूप महत्वाचा पॉइंट इकडे हे सांगतायत की कोणी हे गैरसमज करू नये की भगवंत जे आहेत ते सर्व जागी आहेत. आहेत, त्यांच्या शक्तीच्या माध्यमाने आहेत, है ना. पण मी हे नाही सांगू शकत की हा माईक जो आहे भगवंत आहे. ही भगवंताची शक्ती आहे. भगवंत कुठे आहेत? अर्च विग्रहमध्ये आहेत. भगवंत कुठे आहेत? परमात्मा रूपी माझ्या हृदयामध्ये आहेत आणि सगळ्या जीवात्माच्या हृदयामध्ये आहेत. पण मी भगवंत झाले का? मायावादी लोक काय म्हणतात? तुम्ही नारायण, मी नारायण, सगळेच नारायण. मग हा भगवंताच्या प्रती काय आहे? अपराध आहे. आणि म्हणून हे मायावादी लोक जे आहेत ना, ते कृष्ण अपराधी आहेत. म्हणून स्वतःला सेल्फ डिक्लेअर केलेलं आहे की आम्ही काय आहे? भगवान, तुम्ही भगवान, सब भगवान. तर हे सर्वात मोठा अपराध आहे. हा म्हणतात ना की निर्विशेषवाद हा खूप भयानक आहे. आणि म्हणून जे आहे ते म्हणतात की भगवंतांनी आपलं स्वतःचं अस्तित्व गमावलेलं आहे. भगवंत आपलं स्वतःचं अस्तित्व कसं गमवून म्हणतात? तर म्हणून जे आहे ते त्यांची जी कमी बुद्धीमुळे जे आहेत ते हे सगळं असं सांगतात. आणि उपनिषद काय सांगतात? आपल्याला जरा एक वॉर्निंग देत आहेत. म्हणजे वॉर्निंगला काय म्हणतो आपण? सावधान करतायत आपल्याला. हा, सूचना देत आहेत आपल्याला की भगवंताला आपल्या स्वतःच्या हे जे छोटंसं मेंदू आहे त्याच्याने आपण भगवंताला नाही ओळखू शकत. किंवा आपण भगवंताला जे आहे
ओळखू सुद्धा शकत नाही आणि त्यांच्याकडे जवळ जाऊ सुद्धा शकत नाही आहे. आता पुढे काय म्हणताय तिकडे भगवद्गीतामध्ये भगवंत सांगतात की मोठे मोठे ऋषी आणि सुरगण ते सुद्धा भगवंताला ओळखू नाही शकत है ना. नमे विदु सुरगणा है ना. काय ते नमे विदु सुरगणा प्रभाव नह महर्षय अहम आदिर ही देवानां महर्षीणां च सर्वशः. तर ते मोठे मोठे जे आहेत ऋषी आणि सुरगण ते सुद्धा नाही ओळखू शकत. तर मग असुरगणचं तर काय प्रश्नच येत नाही की ते भगवंताला ओळखू शकणार. आणि हा जो मंत्र आहे ना ते तेच म्हणतायत की जे परम सत्य आहेत जे भगवंत आहे ते एक व्यक्ती आहे आणि व्यक्तीबद्दलच आपण एवढी व्याख्या वगैरे देतो ना. व्यक्तीबद्दलच आपण एवढे सगळे गुणगान करू शकतो. जर का भगवंत निराकार आहे तर काय गुणगान करू शकतो. ते कोणी विचारेल भगवान साकार आहे का निराकार आहे आपण काय उत्तर देणार. पण उत्तर काय आहे माहिती का भगवंत साकार सुद्धा आहे आणि निराकार सुद्धा आहे. दोन्ही आहे. का कारण की भगवंताच्या शरीरामधनं जो तेज निघतोय तो ब्रह्मज्योती आहे. तर तो ब्रह्मज्योती जे आहेत भगवंताचा निराकार रूप आहे आणि भगवंत जे स्वतः आहेत ते साकार आहेत. तर भगवंत दोन्ही आहेत. तुम्ही जर का तुम्ही जर का कुठला स्कंद आहे 7वा स्कंद आहे आणि त्याच्यामध्ये 7वा स्कंद प्रल्हाद महाराजचा आहे ना. तिकडे सुद्धा ते विचारतात की भगवान पार्शलिटी करतात का नाही करत. भगवान पार्शलिटी नाही करत. कारण की ज्या 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 भावाने आपण भगवंताला प्रेम करतो त्या तोच भाव भगवंत आपल्याला जो आहे ते त्या भावाने आपल्याला स्वीकार करतात. तर जर का मला भगवंताप्रती शत्रुतेचा भाव आहे तर भगवंत तसाच आदान प्रदान करतील. जर का माझा भाव भगवंताच्या प्रती मित्रतेचा भाव असेल तर भगवान माझे परम मित्र तसे तर भगवंत सगळ्यांचे सुहृद आहे परम मित्र आहे. पण ज्या ज्या भावामध्ये कोणी त्यांना जे आहेत ते भजतील तर त्या त्या भावामध्ये भगवंत आदान प्रदान करतात. तर कोणी जर का आपल्याला विचारेल भगवान साकार आहे का निराकार आहे आपल्याला उत्तर द्यायचं की दोन्ही आहेत. ब्रह्मज्योती भगवंताचं निराकार रूप आहे आणि जो भगवंताचा अर्चविग्रह रूप स्वतः जे आहे ते शरीर आहे. जसं प्रभुपादांना सारखं म्हणतात ना की आपलं सूर्य आहे तर सूर्याची जी किरणे आहेत आणि सूर्याचा जो गोळा आहे आणि सूर्यदेव जे आहेत हे तिन्ही वेगळे आहेत की नाही. बरोबर आहे ना. पण ते सगळे एकच व्यक्तिमत्व आहे ना. सूर्यदेव आहेत. सूर्यदेव मधनं आपला एक त्यांचं एक आपला ग्रह आहे. ते सूर्य ग्रहवरती जे आहे ते खूप तेज आहे आणि ते तेज किरणांच्या रूपमध्ये काय आपल्या पृथ्वीवरती जे आहे ते स्पर्श करतोय ते. तर असं आपण सांगू शकतो की नाही नाही सूर्यदेव नाहीच आहे. किंवा अजून एक उदाहरण देते मी की लांबनं एक ट्रक येते आहे आणि खूप मोठा फ्लॅश आहे त्याचा म्हणजे लाईट खूप जोराने दोन्ही साईडनी येते आहे. तर आपण असं म्हणूया की लाईट चालून येते आहे पण त्याच्या पाठीमागं जो ट्रक आहे आणि त्याच्या आतमध्ये जो बसलेला ट्रक ड्रायव्हर आहे ते आपल्याला दिसत नाहीये कारण तो प्रकाश इतका प्रचंड आहे की आपली ही जी अपूर्ण इंद्रिय आहे ह्या अपूर्ण इंद्रियाने आपण त्या ट्रकला बघू नाही शकत आणि त्याच्यामध्ये बसलेला ट्रक ड्रायव्हरही बघू नाही शकत. तसंच आपण भगवंताला बघू नाही शकत. भगवंताचं तेज भगवंत स्वतः आणि भगवंताचं धाम हे तिन्ही आपण नाही बघू शकत कारण की माझी ही इंद्रिया जी आहेत ती काय आहेत ती अजून अपूर्ण आहेत दूषित आहे. जेव्हा ही इंद्रिय पवित्र होतील मग नक्कीच मी भगवंताचं तेज सुद्धा बघू शकते आणि त्या तेज पाठीमागं भगवंत स्वतः उभे आहेत. भगवंताचं धाम सुद्धा मी बघू शकते. हे खूप स्पष्ट असायला पाहिजे आपली फिलॉसॉफी की भगवान दोन्ही आहे साकार सुद्धा आहे आणि निराकार सुद्धा आहे. नंतर जर का भगवंत निराकार आहे तर एवढं सगळं सांगायची काय गरज आहे. भगवंताच्या हातामध्ये बासुरी आहे भगवंत त्रिभंग रूप मध्ये आहे भगवंताची धोती पिवळ्या रंगाची आहे मोरपंख आहे.
हे सगळं सांगायची मग काही गरजच नाही जर का निराकार असतील तर. तर हे स्पष्ट करून घ्यायला पाहिजे आपण, ठीक आहे ना? हा प्रभूजी सांगा, विचारा विचारा. करेक्ट करेक्ट. भगवंत दुसरा आपल्याला 12 तास सूर्याच्या किरणांनी आपल्याला सर्व जीवांवरती लक्ष ठेवतात. करेक्ट. हा, आणि चंद्रमा जे शीतलता प्रदान करतात आणि रात्री सुद्धा भगवंत आपल्याला. बरोबर बरोबर, करेक्ट करेक्ट प्रभूजी. तुमचं जे अंडरस्टँडिंग आहे ते परफेक्ट आहे, करेक्ट. मग पुढे काय म्हणतायत? आता बघा, आपण ह्या ह्याच्यामध्ये काय म्हणतात की आपण भगवंताचे अंश आहोत, आणि है ना, आणि भगवंताच्या शक्तीचे अंश आहोत. म्हणजे काय, आपल्याकडे जे आहे भगवंताचे सुद्धा काही काही गुण आहेत. कधी कोणामध्ये दयाभावना तुम्ही बघतात, कधी कोणामध्ये खूप सौंदर्य चांगलं बघतात, कधी कोणामध्ये अगदी बुद्धी चांगली बघतात आपण, किंवा वैराग्य चांगलं बघतात. हे सगळे गुण जे आहेत हे ऍक्च्युली भगवंताकडनंच आलेले आहेत. पण इकडे जे आहे ना ते कमी मात्रामध्ये आहेत. ही फिलॉसॉफी ऐकलेली आहे आपण. आणि आपली जी क्षमता आहे ना ती सुद्धा सीमित क्षमता आहे, लिमिटेड आहे. जसं भगवंत विस्तार करतात, आपण विस्तार करू शकतो का? अचानकच आपली समृद्धी अगदी म्हणजे नाही का विश्वरूप होऊ शकतो का आपण असं? नाही ना. तर ती आपली आपली लिमिटेशन आहे, म्हणजे ती आपली मध्ये कमी आहे ती, की नाही भगवंत जसं विश्वरूप घेऊ शकतात ते मी नाही घेऊ शकत. हा, पण कमी मात्रामध्ये माझ्याकडे सुद्धा भगवंताचे गुण आहेत, म्हणून तर मला भगवंताच्या प्रती आकर्षण आहे. नाहीतर का आकर्षण असलं असतं? कधी कधी दोन मित्र बघतात ना, अरे तिलाही मृदंग वाजवायला वाटतं, मलाही वाजत, चला दोन्ही मित्र बनवूया. आणि दोन्ही मग नाही का प्रॅक्टिस करत असतात. तर म्हणतात ना की ज्यांचे मन मिळलेले असतात ना तेच एक दुसऱ्यांना आकर्षित होऊ शकतात. तसे आपल्यामध्ये सुद्धा भगवंतासारखेच गुण आहेत, म्हणून आपण भगवंताच्या प्रती आकर्षित होतो. पण ती जे गुण आहे ते कमी मात्रामध्ये आहे, आणि ते पूर्ण मात्रामध्ये येण्यासाठीच आपल्याला साधना भक्ती करायला पाहिजे. आपण भगवंताच्या लेवलमध्ये नाही येणार, पण आपण त्या त्या काय म्हणतात त्याला पोझिशनवरती किंवा स्तरवरती आपण पोहोचणार, जेणेकरून आपण भगवंताची चांगल्यापणाने सेवा करू शकतो, भगवंताला ईर्ष्या न करता. ठीक आहे ना? तर प्रभुपाद इकडे म्हणतात की जे अंश आहे ते अंशी नाही होऊ शकत, किंवा अंशीच्या बरोबर नाही होऊ शकत. आता मी सांगू शकते का हा हात जे आहे पूर्ण कृष्ण रूप आहे? नाही सांगू शकत ना, की फक्त मी आता हा हातच कृष्ण रूप आहे, नाही ना. तर अंशी आणि अंश मध्ये फरक आहे ना. अंशी म्हणजे काय, की पूर्ण भगवंत, ठीक आहे ना, आणि त्यांचे अंश आपण आहोत. पण मी जर का भगवंताचा अंश आहे, तर मी असं सांगू शकते का, अरे मैं तो भगवान का अंश हूं, मैं भगवान हूं? हे सुद्धा नाही सांगू शकत. मी असं नाही सांगू शकत ना की मी हात आहे तर मी पूर्णच शरीर सुद्धा आहे, असं नाही. किंवा मी एक बोट आहे तर ही बोट काय पूर्ण कृष्णरूपा नाहीये ना, राईट? तसंच जे आहे भगवंत जे आहेत, आपण भगवंताचे काय आहोत, अंश आहोत. आणि म्हणून आपण जे भगवंताचे अंश आहोत ना, म्हणून इकडे लिहिलेलं आहे की आपण त्यांची जी पूर्ण शक्ती आहे ना त्याला चांगल्यापणाने आपण त्यांना ओळखू नाही शकत, आणि त्यांची प्रशंसा सुद्धा नाही करू शकत, कारण की आपण अंश आहोत भगवंताचे. पण जसं जसं आपण, आणि ऍक्च्युली हे का करतोय आपण, का आपण भगवंताची जी आहे ती काय म्हणतात त्याला प्रशंसा नाही करू शकत आपण? आपण ऍक्च्युली जे आहेत बहिरंग शक्तीच्या अंतर्गत मध्ये आहोत, भौतिक प्रकृतीच्या खाली आलेलो आहोत, आणि आपण अज्ञानतामध्ये आहोत, म्हणून जे आहे आपण भगवंताची प्रशंसा नाही करू शकत, अंश असूनही. हे ना. अच्छा, आता ईशोपनिषद आपल्याला काय वॉर्निंग देत आहेत? ईशोपनिषद आपल्याला वॉर्निंग देत आहेत की
आपल्याला ना आपल्या बुद्धीच्या स्तरावरती जे आहेत ते भगवंताची जी ओळख आहे तिला स्थापित करायची गरज नाही आहे. म्हणून जे आहे, जर का भगवंताला ओळखायचं असेल, भगवंताला जाणीव करून घेऊन जायचे किंवा आपल्याला जाणायचे भगवंताला, तर आपल्याला जे आहेत कुणाचा जे आहे मदत घ्यायला पाहिजे, वेदांची मदत घ्यायला पाहिजे. कारण की भगवंत म्हणतात ना भगवद्गीतेमध्ये 15.5 मध्ये की सर्वशांती सन्निविष्टो मत्त स्मृतिर ज्ञान अपोहनम च. मत्त स्मृती, माझ्याकडनं स्मृती येते, माझ्याकडनंच विस्मृती येते आणि माझ्याचकडनं ज्ञान येतोय, नॉलेज. आणि वेदांच्या माध्यमाने मलाच ओळखू शकतात सगळे जीवात्मा. आणि म्हणूनच जे आहे आपल्याला वेदांचा खूप खूप जे आहे ते मदत घ्यायची खूप गरज आहे. आता या याच्यामध्ये काय म्हणतायत की आपण भगवंताचे अंश आहेत आणि आपल्यामध्ये सुद्धा काही काही थोडी थोडी शक्ती आहेत आणि त्या शक्तीच्या माध्यमाने आपण भगवंताची जी जी काही इच्छा आहे त्याप्रमाणे आपण वागतोय. आपली सुद्धा इच्छा आहे. आपण जेव्हा इच्छा करतो मग तिकडनं भगवंत सुद्धा इच्छा करतात. फॉर एक्झाम्पल है ना, की जर का मी इच्छा केली की मला आज जे आहे हार्मोनियम शिकायचं आहे भगवंताचे चांगले चांगले भजन गाण्यासाठी, तर मी इच्छा केली. तर आता ही इच्छा मी कुठं केली? भगवंताच्याच सेवे करण्यासाठी केली. तर तिकडनं भगवंत काय म्हणतील, अरे वा, हिला माझ्याकडे जवळ यायचं आहे म्हणून ही इच्छा केली, चला लगेच हिला हार्मोनियम वरती टाका आणि चांगलं आपण कोणतरी चांगलं मस्त गायला वायला शिकून जाईल. का कोणाला काहीतरी दुसरी चांगली सेवा करायची, अरे किती चांगले लोक फुलहार बनवतात, मला फुलहार बनवायची सेवा मिळाली तर किती चांगलं झालं असतं. आता ही इच्छा आपण केली तर लगेच आहे ना दुसऱ्या तिसऱ्या दिवशी लोक आपल्या नाही का म्हणतील, ये फुलहार करायला. हे आमची काय तिचं नाव ऐश्वर्या, म्हणजे मी तेच उदाहरण देते. ती मला सांगत होती, माताजी मला ना खूप इच्छा आहे भगवंतासाठी नाही का फुलहार करण्याची. आणि काल पहिल्या दिवशी तिने राधाराणीसाठी फुलांचा काहीतरी ब्रेसलेट बनवला, तर बँगल बनवली. तर ती खूप आनंदात होती. ती मला फोटो बिटो पाठवला, माताजी मी हे बनवलं. म्हणलं बघ तुझी इच्छा होती आणि झालं पूर्ण. तर आध्यात्मिक इच्छा असेल ना, भगवंत पटकन पूर्ण करते. कारण की हा जीव जो आहे तो तळमळतोय भगवंताकडे जायसाठी. तर तिकडं भगवंत सुद्धा तळमळतात की अरे रे येऊन दे येऊन दे, सेवा करते ना, येऊन दे हिला माझ्याकडे. आणि लगेच ती कला आपल्याला येते सुद्धा. म्हणून आमच्या आता नवीन ग्रुप आम्ही सुरू केलेला आहे ना, तर त्याच्यामध्ये मी काय करते ना, मी फक्त 45 मिनिटाचं फिलॉसॉफी देते, प्रवचन देते भगवद्गीतेवरती. आणि बाकी जे 45 मिनिट आहे, सॉरी बाकीचा अर्धा तास जो आहे त्याच्यामध्ये नरसिंह आरती, तुळशी आरती, एक डान्सिंग कीर्तन, हे एक अर्ध्या तासाची ऍक्टिव्हिटी. आणि त्याच्यानंतर मग दुसरी क्रिएटिव्ह ऍक्टिव्हिटी म्हणजे आपलं ज्वेलरी आहे का, मग आज आम्ही सॉफ्ट टॉय बनवलं, टेडी बेअर बनवलं छोटं छोटं, किंवा मग मेहंदी आहे, किंवा कागदाची फुलं बनवायची, किंवा मग काय केलं रंगोळी आहे. हे सगळे कला आम्ही मुलींना शिकवतो की जेणेकरून काय असेल तर भगवंताची सेवामध्ये हे सगळं काम येईल. तुम्ही म्हणाल टेडी बेअर बनवणं कुठं भगवंताची सेवामध्ये येईल? पण काय आहे ना, ते आपले नाही का छोटे छोटे आपण भगवंताचे नाही का बलराम बनवतो, जगन्नाथ बनवतो आणि सुभद्रा बनवतो. ते सुद्धा चांगलं नाही का डायरामामध्ये आपण बनवून ठेवू शकतो ऑल्टरमध्ये. कारण की चंदन यात्रामध्ये ते खूप काम येतं आम्हाला, की असे सॉफ्ट टॉईजचे असे ठेवले आणि मग इकडे महाप्रभू दाखवतो, इकडे मग आपले सगळे तिकडचे लोक दाखवतात. मग एक आम्ही ते शिवानंद सेन आणि छोटं पिल्लू होतं ना, ते पिल्लू ठेवलं होतं. मग ते तसंच काम येतं ही सगळी कला. तर ही सगळी कला भगवंताच्या सेवेमध्ये आपण काम करू शकतो. तर म्हणून जे आहे की आपण जेव्हा इच्छा करतो तेव्हा तिकडनं भगवंत इच्छा करतात. कारण की भगवंताची सुद्धा इच्छा आहे की माझे सगळे जे हरवलेले जे आहेत मुलं बाळ, ते माझ्याकडे यायला पाहिजे. तर जेव्हा जे आहे जीव जे आहे भगवंताला विसरतो आणि जे आहे भगवंताची सेवा करायला विसरतो भगवंताच्या इच्छेप्रमाणे, मग त्याला म्हणतात की तो मायामध्ये आहे.
किती चांगलं स्टेटमेंट आहे ना, की जेव्हा जीव भगवंताच्या इच्छेप्रमाणे नाही राहत तर तो मायामध्ये राहतो. आणि ईशोपनिषद आपल्याला चेतावणी देत आहेत, सुरूपासूनच देत आहेत, की जे आहे आपल्याला आपलं जे आहे ना, आपली जी क्या म्हणतात उसको, रोल को क्या बोलते हैं, आपलं जे नाटक मध्ये म्हणतात ना, की हा ह्याचा ह्याचा रोल हा आहे, पात्र. आपल्याला आपलं पात्र जे आहे चांगल्यापणाने खेळायला पाहिजे. आपण भगवंताचे अंश आहोत, तर तो माझा पात्र आहे, माझा रोल आहे ड्रामामध्ये. तो मला अगदी चांगल्यापणाने खेळायला पाहिजे, की मी भगवंताचा अंश म्हणजे मला सेवा करण्यासाठीच बनवलेला आहे. आणि नाही तर मग काय होणार, की आणि त्याचा हा अर्थ सुद्धा नाही आहे की माझ्याकडे माझा स्वतंत्रता नाही आहे. भगवंतांनी 100% आपल्याला स्वतंत्रता दिलेली आहे. तुला जे करायचे ते कर. पण ती स्वतंत्रचा जेव्हा गैर उपयोग करतो, दुरुपयोग आपण करतो आणि आपण भगवंताच्या इच्छेप्रमाणे राहत नाही, मग आपण मायामध्ये येतो. आणि आता बघा ना, जर का कोण एक मशीन आहे ना, आणि मशीन जर का आहे, तर ते मशीन तर नट बोल्ट आहे ना, नट बोल्ट, तो नट बोल्ट म्हणेल की आता मी आता बाहेर सरकून पडतो बाहेर, आता मी बघतो मशीन कसा काम करतो. तर ते मशीन काम करणारच नाही आहे, राईट. तसं जे आहे, आपण जेव्हा भगवंतापेक्षा भगवंताचे अंश आहोत आणि आपण तुटून बाहेर पडलो, जसं नाही का, हात हात म्हणेल की मी आता बगावत करतो, मी हे ना, मी आता हात उचलणारच नाही जेवणासाठी, ताटापर्यंत मी हात उचलणार नाही आणि तोंडापर्यंत पोहोचणारच नाही, मी बघतो कसा तुम्ही जिवंत राहतायत. तो हात सुद्धा स्वतः मरून जाईल, कारण की त्यालाही पोषण पाहिजे असतं. पोटाला पोषण मिळालं तर पूर्ण शरीराला पोषण मिळतं. तर आता प्रॉब्लेम काय झालेला आहे ना आपल्या बरोबर, आपण जे आहे सहकार्य करत नाहीये भगवंताबरोबर. म्हणजे दुसरे लोक आपण तर करतोय, पण जे बद्ध जीव आहे ना, तो जेव्हा सहकार्य करतोय, कोऑपरेट करतोय किंवा हिळून मिळून राहतोय, तर मग तो पूर्ण आहे. नाही तर तो अजून अपूर्णच आहे. भगवंताशी विलग होऊन तो काय करतो, तो अपूर्णच आहे. हम्म. आता या शेवटच्या पॅराग्राफ मध्ये काय लिहितायत, की जेवढी काही शक्ती आहे किंवा पॉवर आहे ते भगवंताकडनंच येतात, है ना. आणि हा जो शक्ती येते आहे, तर ते भगवंताचीच इच्छा पूर्ण करण्यासाठी करायला पाहिजे, नाही तर दुसरं कशासाठी नाही इस्तेमाल करायला पाहिजे. म्हणजे एखाद्याकडे गाण्याची शक्ती आहे, पण तो काहीतरी आपलं नाही का, ते फालतू काहीतरी बॉलिवूडचं गाणी गात बसेल वगैरे येणार, तर त्या शक्तीचा दुरुपयोग आहे. कुणाकडे चांगली बुद्धी आहे, पण तो बुद्धीचा दुरुपयोग करतो, है ना, लोकांना फसवण्यासाठी, लुबाडण्यासाठी. इसकी टोपी उसके सर, उसकी टोपी इसके सर, इकडचं तिकडे आणि तिकडचं इकडे. तर मग ते जे आहे ते भगवंताची इच्छा पूर्ण करत नाही आहे. आणि हा एक खूप इम्पॉर्टंट स्टेटमेंट एक सगळं. भगवंताला कोणी ओळखू शकतो, ज्यांनी विनम्रतेचा भाव स्वीकार केलेला आहे. त्याचा जो भाव आहे किंवा त्याचा जो दृष्टिकोन आहे, त्यांनी विनम्रताचा दृष्टिकोन स्वीकार केलेला आहे, तर तोच भगवंताला ओळखू शकतो. आणि हा जो पूर्ण ज्ञान आहे, म्हणजेच काय, भगवंताला आपल्या सगळ्या जे आहेत कलामध्ये किंवा गुण मध्ये जाणून घ्यायचं. आणि कशा या शक्ती किंवा हा जे त्यांची जी बहिरंगा शक्ती, अंतरंगा शक्ती, तटस्थ शक्ती, ही कशी काम करते भगवंताच्याच इच्छेप्रमाणे, हे सुद्धा जाणून घ्यायचं खूप गरज आहे. आणि हे जे आहे भगवद्गीता मध्ये सुद्धा दिलेलं आहे, है ना.
भगवद्गीताच्या 7व्या अध्यायामध्ये दिलेले आहे, 10व्या अध्यायामध्ये दिलेले आहे, 15व्या अध्यायामध्ये सुद्धा हे सगळं दिलेलं आहे. भगवंताची शक्ती कशी काम करते. मयाध्यक्षेन प्रकृती सूर्यसे चराचर. महाराजांचं सगळं पाणी पिऊन टाकलं मी. महाराज येणार नाही येत आता इकडे. चला पुढचा श्लोक घ्यायचा का? तुमची सेवा किती पासनं आहे? 4:30. 4:30. तुमची सुद्धा 4:30. आपण अर्ध्या तासात हा श्लोक होऊन जाईल आपला. हा प्रभूजी. हो. होऊन जाईल होऊन जाईल. हे नाही होत. तत् एजाति तन्निजाति तत्तुरे तब एव अंतिके तत् अंतरस्य सर्वस्य तत्तु सर्वस्यास्य बाह्यातः. त्याचा अनुवाद वाचा. भगवंताच्या आणि जाणतही नाही ते अतिशय दूर आहे आणि अति निकट सुद्धा आहे. ते प्रत्येक वस्तूमध्ये आहे आणि बाहेर सुद्धा आहे. तर कोणी असं सांगू शकतो की भगवंत चालतात सुद्धा आणि नाही सुद्धा चालत. भगवंत लांब सुद्धा आहे पण जवळ सुद्धा आहे. भगवंत सगळ्यांमध्ये आहे पण बाहेर सुद्धा आहे. तर हे भगवंताचे जे आहे ते दिव्य जे आहेत ते कार्यकलाप आहेत आणि हे त्यांच्या अचिंत्य शक्तीच्या माध्यमाने हे सगळे जे आहेत त्यांचे कार्य जे आहेत सांगितलेले आहेत. आणि इकडे जे आहे ना ते काय दिलेलं आहे माहिती का? ते कॉन्ट्राडिक्शन दिलेले. कॉन्ट्राडिक्शनला काय सांगतात? सेकंड लाईन. हा विरोधाभास की भगवंत चालतात सुद्धा आणि चालत सुद्धा नाही आहे. आणि असं साधारणपणे बघितलं की कोणी चालू शकतो पण जे आहे कोणी म्हणेल की कोणी चालू नाही शकत. पण इकडे जे आहेत म्हणतात की हा जो विरोधाभास जे दिलेला आहे हे फक्त याच्यासाठी दिलेला आहे की भगवंताची जी शक्ती आहे ती अचिंत्य आहे. जे पॉवर आहे भगवंताच्याकडे ते अचिंत्य आपण समजू शकत नाही. माझ्याकडे खूप कमी ज्ञान आहे आणि म्हणून मी जे आहेत हे सगळे विरोधाभास जे आहेत ते चांगलेपणे समजू शकत नाही. आणि म्हणूनच जे आहे जर का आपण भगवंताला समजण्याचा प्रयत्न केला तरी तर माझ्याकडे तर खूप कमी ज्ञान आहे किंवा माझ्याकडे जी खूप कमी समज आहे भगवंताबद्दल. तर मी काय समजू शकते? जसं जे मायावाद लोक आहेत ते फक्त भगवंताचं फक्त निराकार रूपला स्वीकार करतात आणि भगवंताचं साकार रूपला काय करतात? त्याचा तिरस्कार करतात किंवा त्याला मान्य करत नाही. पण आपण जे आहोत भक्त लोक ते काय करतात की आपण दोन्ही स्वीकार करतोय. आपण साकार रूप सुद्धा स्वीकार करतो आणि भगवंताचा निराकार रूप. पण आपला जो म्हणतात ना उसको हिंदी में क्या कहते हैं झुकाव जो है ना तो जो साकार रूपच्या प्रती जास्त आहे. कारण की त्या साकार रूप मध्ये आपल्याला तो आदान प्रदान मिळतो आहे. म्हणून आपण आपलं वळण जे आहे ना ते जास्त करून साकार रूपच्या प्रती आहे. हा तर एक ना मी व्हिडिओ बघितली होती की भगवंताचं अस्तित्वच नाही आहे. तर ते म्हणाले का? तो म्हणतो की मी भगवंताला बघू नाही शकत म्हणून भगवंताचं अस्तित्वच नाही आहे. तर तो दुसरा स्कूलचा जो मित्र म्हणतो की
ठीक आहे, तुझं नाव काय आहे? मेल आहे. तुझ्याकडे डोकं आहे का? तो म्हणतो आहे ना. तू तुझं डोकं बघू शकतो का, म्हणजे बुद्धी बघू शकतो का? तर तो म्हणतो नाही, म्हणजे तुझ्याकडे बुद्धी नाही आहे. तर आपल्या अपूर्ण इंद्रियाने आपण भगवंताला बघू नाही शकत, म्हणून आपण घोषणा करतो की भगवंत नाही आहे. या जगामध्ये भगवंत नावाची कोई वस्तू, कितीतरी नास्तिकवादी लोक आहेत, ते म्हणतात आम्ही भगवंताला बघू नाही शकत म्हणून भगवंत नाही आहे. पण ईशोपनिषद ह्याचाच जे आहे काय म्हणतात, ह्याच तर्काचं जे आहे ते तिरस्कार करतायत की भगवंत लांब सुद्धा आहे आणि जवळ सुद्धा आहे. लांब कुठे आहे? भगवत धाम मध्ये बसलेत. आणि माझ्या जवळ आहे कुठे बसलेले आहेत? माझ्या हृदयामध्ये बसलेत परमात्मा रूपी. तुम्ही बघा की कुठला आहे तो श्लोक भागवतमचा 1.2.7 आहे का? एक सेकंड, एक मिनिट बेगून दाखवते. शृण्वता स्वकथा कृष्णा पुण्य श्रवण कीर्तना हृदयंतस्ति भद्राणी विधुनोती सूर्य सताम. तर आता बघा त्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे की शृण्वता स्वकथ कृष्णा, जे कोणी स्वकथ कृष्ण म्हणजे कृष्ण स्वतःची जी कोणी कथा ऐकतो, शृण्वता स्वकथ कृष्ण. आणि ही जी कथा आहे काय आहे? पुण्य श्रवण कीर्तन आहे, पुण्य आहे ही कथा. आणि मग काय करतात जेव्हा हेच होतं, एक सेकंड ना, शृण्वता स्वकथ कृष्ण पुण्य श्रवण कीर्तन हृदयंत आणि विधुनोती. ओके. तर आता बघा, तर म्हणतात की जेव्हा ज्या व्यक्तीला जे आहे, जो जेव्हा हरिकथा ऐकतो, शृण्वता स्वकथ कृष्ण पुण्य श्रवण कीर्तना, तर ही जी कथा आहे आणि भगवंताची जी काही कथा आहे ती पुण्य देणारी आहे ना. आणि ही कथा ऐकून मग काय होतं? हृदय अंतस्थ ही अभद्राणी, हृदयमध्ये जे काही अभद्र आहे, अभद्र म्हणजे काय? आपल्याला भौतिक जगत भोगण्याची खूप इच्छा आहे. तर ही भौतिक जगत जी भोगण्याची इच्छा आहे ना, तर ती जी आहे, हे सगळे अभद्र जे आहे, भगवंत काय करतात? विधुनोती सूर्य सताम. विधुनोती म्हणजे काय? धुवून काढणे, है ना. आणि सूर्य ते का धुवून काढतात? ते झाडू घेऊन का, आपलं झाडूवाल्याचं काम का करतात? कारण की भगवान म्हणतात सूर्य सताम, मी जे आहे मी भक्तांचा सूर्य आहे. सूर्य म्हणजे त्यांचा हितेची आहे, त्यांचा हित करणारा किंवा हित इच्छा करणारा आहे मी. आणि म्हणून मी हे झाडू घेऊन काम करतो आहे. तर तुम्ही विचार करा की भगवंत जे आहे आपल्या हृदयामध्ये, जेव्हा आपण भक्त नाही बनत ना तोपर्यंत परमात्माचा रोल असतो आपल्या हृदयामध्ये. पण ज्या दिवशी आपण प्रामाणिकपणे जेव्हा भक्त बनतो, म्हणून इकडे शब्द काय आलेला आहे?
हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. हा हा, सॉरी माताजी, ते ना स्पीकर हे झालं होतं. ओके. हरे कृष्ण. तर आता पुढे काय म्हणतायत? हम्म. आता इकडे काय म्हणतात की भगवंत जे आहेत ते लांब जाऊन असूनही ते काय आहे? हम्म. भगवंत आपल्याकडे एका सेकंडमध्ये परत सुद्धा येऊ शकतात. म्हणजे काय? एका सेकंडमध्ये भगवतधाममध्ये सुद्धा आणि इकडे सुद्धा आपल्याकडे सुद्धा येऊ शकतात. आणि भगवंताची जी स्पीड आहे ती अगदी मनाच्या वेग किंवा वायूच्या वेग सारखा सुद्धा अगदी, म्हणजे त्यांची खूप स्पीड चांगली आहे. आणि ते खूप असे धावू सुद्धा शकतात. आणि कोणी त्यांना जे आहे धावण्यामध्ये त्यांना कोणी मात करू शकत नाही, त्यांना हरू नाही शकत. आणि हे जे आहे पुढच्या मंत्रामध्ये सुद्धा सांगितलेलं, चौथ्या मंत्रामध्ये. आणि इकडे म्हणतात की भगवंत जेव्हा आपल्या समोर येतात तरी आपण त्यांना नजरअंदाज करतो. अर्च विग्रहाच्या रूपमध्ये भगवंत राधा विंद्राचंद्र स्वयं थांबलेले आहेत. आणि बाकी सगळे जेवढे जे बद्ध जीव आहेत मंदिरामध्ये येतील, इकडे तिकडे त्याचं ते शो वगैरे बघतील आणि फक्त मग काय करतील, पाया पडतील. तर या लोकांना मग काय म्हणतात? अवजानंती माम मोडा मनुष्यम तन्माश्रित परम भावम अज्ञानंतो मम भूत महेश्वरम. तर हे सगळे काय आहेत? अज्ञानी आहे. की जेव्हा भगवंत या धरातलवरती येतात मनुष्य रूप घेऊन, तर त्यांना त्यांचं दिव्य रूप किंवा दिव्य स्वभाव माहीतच नाही आहे की हे परम भगवान पुरुषोत्तम श्री कृष्ण आलेले. म्हणून त्या भरी सभामध्ये जेव्हा शांतीदूत म्हणून गेले होते भगवंत, तर दुर्योधननी काय केलं? बंदी बनवलं. बाकी सगळ्यांनी भगवंताचं विराट रूप बघितलं का विश्वरूप बघितलं. आणि दुर्योधनला बघूनही त्यांनी बघितलं की भगवंतांनी विराट रूप घेतलेलं आहे, तरी बघून न बघल्यासारखं झालं त्याचं. की त्याला भगवंताची एवढी शक्ती आहे ते कळलंच नाही की इतका जो मूर्ख आहे. म्हणून अवजानहती माम मूढा. की जेव्हा जे आहे भगवंत या धराधरवरती येतात, या पृथ्वीवरती येतात, तर त्यांना वाटतात की हे सुद्धा आमच्यासारखंच कोणतरी आहे, यालाही जन्म मृत्यू जरा व्याधी होणार आहे. तर म्हणतात की त्यांना त्यांची अचिंत्य शक्ती माहीत नाही आहे. आणि हे मूर्ख जे आहेत त्यांना वाटतं की माझा आणि भगवंताचं स्तर काय आहे? एकच आहे. तर भगवंताकडे ना खूप सारी अचिंत्य शक्ती आहे. भगवंत आपल्याला स्वीकार सुद्धा करू शकतात. आपल्या सेवेप्रमाणे जे आहेत आपल्याला स्वीकार करू शकतात. आणि कुठल्याही माध्यमाने भगवंत आपल्याला स्वीकार करू शकतात. तर आता हे बघा ना, हे सगळं भगवंताचंच आहे ना. जर का मी फूल अर्पण केलं तर असं होईल ना, गंगेचं पाणी गंगेलाच आपण वाहतो, राईट? आपण जेव्हा गंगाचं पाणी घेतो गंगालाच वाहतो. तर गंगा म्हणेल नवीन काय देतोय मला तू? म्हणेल ना गंगा आपल्याला. तर आपण भगवंताची शक्ती जी आहे भगवंताच्याच सेवेमध्ये संलग्न करतोय किंवा वापरतो आहे, राईट? आणि जे आहे काही लोकांना आहे ना असं विश्वास आहे, म्हणजे ज्यांना भगवंतावरती विश्वास नाहीये त्यांना असं वाटतं की नाही नाही, भगवंत जे आहे ते आपला अवतार नाही घेऊ शकत. आणि जे आहेत भगवंत जे आहे ते भौतिक रूपमध्ये येतात, आध्यात्मिक रूपमध्ये येत नाही. तर हे सगळे खूप तर्कवितर्क करत असतात, ज्यांना माहीतच नाही आहे की भगवंत जे आहेत, भगवंताची जी शक्ती आहे. आता बघा, आपला मंदिरामध्ये राधा वृंदावन चंद्र स्वयं उभे आहेत, आहे की नाही? कुणाला वाटेल बाहेर येऊन म्हणेल की अरे ही मूर्ती मूर्ती बोलत नाही, हे नाही बोलणार, ते नाही बोलणार, हलणार नाही, चालणार नाही, असं नाही करणार. पण भगवंत आपल्या डोळ्यांनी, आपल्या भगवंत आपल्या कुठल्याही अंगाने कुठलेही कार्य करू शकतात. डोळ्यांनी खाऊ सुद्धा शकतात आणि कानाने पळू सुद्धा शकतात आणि नाकाने हसू सुद्धा शकतात. कुठल्याही अंगाने, आपल्या कुठल्याही अंगच्या अवयवाने कुठलेही कार्य, म्हणून आपण अंगाने असे सकलेंद्रिय वृत्ती म्हणते. आपण सकाळी ब्रह्मसंहिताचा का हा श्लोक म्हणतो की ही भगवंताची जी आहे
आणि त्या लोकांना हाही विश्वास नाहीये की भगवंत जे अर्चविग्रहाच्या रूपमध्ये येऊ शकतात. कारण की अर्चविग्रह म्हणजे काय, की एखादा आपला मार्बल आहे, किंवा लाकूड आहे, तर भगवंताच्या अलग अनेक अनेक, आता आता फोटो म्हणजे सुद्धा भगवंतच आहे, विग्रहच आहे. ज्यांच्याकडे फोटो आहे आणि ज्यांच्याकडे विग्रह नाहीये, त्यांना जे आहे एवढं वाईट वाढण्याची गरज नाही आहे. तुमच्याकडे राधा वृंदावन चंद्राचा फोटो आहे, तर तो जो आहे तो अभिन्न आहे त्यांच्यापेक्षा. तेच आहेत. फक्त फरक काय आहे, त्याच्यामध्ये आपण स्वयं ड्रेसिंग नाही करू शकत भगवंताला. त्यांना आपलं नाही का धोती नाही घालू शकत, वस्त्र नाही घालू शकत, आभूषण नाही घालू शकत. पण जो आदान प्रदान करण्याचा जो माध्यम आहे, तो तोच आहे, तो वेगळा नाही आहे. भगवंताला भोग लावायचा आहे, है ना, भगवंताला झोपवायचा आहे, तो माध्यम एकच आहे, तो बदललेला नाही आहे. आणि म्हणताय तिकडे की आत्ता जे आहे ना, आपलं हे अपूर्ण भौतिक अस्तित्व आहे, आणि म्हणून आपण जे आहे भौतिक इंद्रियांनी आपल्याला भगवंताला बघू नाही शकत. हा मेन प्रॉब्लेम आहे. पण ज्या वेळा आपण भगवंताला ब्रह्मसंहितामध्ये तो कुठला श्लोक आहे, प्रेमांजनाचरित भक्ती विलोचनेन संत सदैव हृदयेषु विलोकयन्ति यम श्याम सुंदर अचिंत गुणस्वरूपम गोविंदम आदिपुरुषम तमहम भजामी. तर ब्रह्मसंहितामध्ये ब्रह्मा म्हणतात की प्रेमांजन, प्रेमचा अंजन, अंजन म्हणजे काय, काजळ. ज्या वेळेस माझ्या डोळ्यामध्ये प्रेमचं काजळ असेल, तर मी भगवंताला खूप प्रेमाने बघू शकते. आणि त्यावेळेस आणि हे जे आणि हे प्रेमचं अंजन कुणाकडे आहे, हे संतांकडे आहे. आणि हेच संत काय करतात, संत सदैव हृदयेषु विलोकयन्ति. हे संत जे आहेत हृदयामध्ये जे आहेत भगवंताला घेऊन घेऊन काय करतायत, फिरतायत. म्हणून आपण बघा ना, कुठल्याही शुद्ध भक्त ला बघतो तर दर्शने पवित्र करी येई तोमार गुण. तुमचं दर्शन केलं आणि भगवंताचं दर्शन केलं बरोबरच झालं का, कारण की त्यांच्या हृदयामध्ये स्वयं भगवंत विराजमान आहे. आणि म्हणूनच आपल्याला आहे ना, ऍक्च्युली आपल्या इकडे एवढा प्रॉब्लेम नाही आहे, बाकी दुसऱ्या मंदिरांमध्ये जरा प्रॉब्लेम आहे. कुठलेही गुरु महाराज आले ना, तर लोकांना वाटेल हे त्यांचे गुरु महाराज आहे, आम्ही कशाला जाऊ. अरे हे त्यांचे गुरु महाराज, आम्ही कशाला जाऊ, आम्ही तर त्यांना ओळखत सुद्धा नाही, ते आम्हाला ओळखत सुद्धा नाही. अरे ते गरजेचं नाही की ते तुम्हाला ओळखतात की नाही ओळखतात. आपण एक शुद्ध भक्ताचं दर्शन घेतोय, त्यांचं दर्शन घेऊन आपण पवित्र होतोय. आणि शुद्ध भक्ताच्या मुखांमधनं आलेले जे शब्द आहेत ते आशीर्वाद रूपानेच शब्द आलेले आहेत. जेवढे जेवढे आपण शब्द शुद्ध भक्तांच्या मुखाने आपण ऐकतो ना, उलट आपल्याला भक्तीमध्ये तेवढेच आशीर्वाद मिळत आहेत. कारण की जेव्हा शुद्ध भक्त प्रवचन देत आहेत, तर ते ऍक्च्युली काय करतायत, भगवंताच्या श्री चरणावरती त्यांचं ध्यान असतं. आणि भगवंताच्या श्री चरणावरती ती जी चरण धुळी आहे, ते शब्दांच्या माध्यमाने ते जे जे कोणी लोक ऐकतायत त्यांच्यावरती छिडकतायत. विचार करा, त्यांच्या शब्दांच्या माध्यमाने आपल्याला भगवंताची चरण धुळी मिळती आहे. तर कोण तो दुर्भाग्य व्यक्ती असेल तर तो शुद्ध भक्तांची वाणी ऐकायला नाही जाणार. कोणी म्हणेल नाही हे अंग्रेजी महाराज आहेत, आम्ही नाही ऐकणार. भले कुणाला अंग्रेजी नाही माहिती पडेल, पण जाऊन फक्त भक्तांच्या संघमध्ये बसला ना तरी खूप प्रभाव पडतो. काही लोक बघा, आता राधानाथ महाराज इंग्लिशमध्ये बोलतात, त्यांना आता काहीच नाही कळत, बुगू बुगू, पण तरी जाऊन बसतात ना, राईट की नाही. मला मला नाही समजत, पण माझे गुरु बोलतायत, काहीतरी बोलतायत, माझ्या कानावरती पडेल तर काहीतरी माझ्या हृदयाचं शुद्धीकरण होईल. कितीतरी महाराजांचे जे शिष्य आहेत ते बिचारे शिकलेले सुद्धा नाही आहे, पण तरी अगदी प्रेम भावाने महाराजांचं प्रवचन मस्त ऐकतात. आपले कृष्णानंद प्रभू ट्रान्सलेशन करत असतात, चांगलं आहे ते. पण जरी नाही चला मानलं ट्रान्सलेशन नसलं तरी फक्त जाऊन बसून ऐकलं तरी काय प्रॉब्लेम नाही आहे. आता जे आपल्या रशियन डिवोटी असतात ना,
तर ते जेव्हा माझे गुरु महाराज प्रवचन देत असतात ना, त्यांना हिंदी काय माहिती नाहीये, पण ते फक्त येऊन महाराजांचं आपलं प्रवचन ऐकतात. तेवढी तरी श्रद्धा आहे त्यांच्याकडे रशियन डिओटीजला, की नाही बाबा आम्हाला हिंदी बिंदी काय नाही माहिती आहे, तरी महाराज काहीतरी बोलतायत, भगवंताबद्दलच बोलतायत. तर तुम्ही बघा, प्रेमाची कुठलीही भाषा नसते. प्रेमाची कुठलीही भाषा नसते. प्रेम एकच वस्तू ओळखतं की मी याला प्रेम करतोय बाकी. मग जी भाषा आहे ना ते त्याच्यामध्ये अडथळा नसतो. जाऊन मी ऐकेल, जे काय असेल मी माझ्या गुरूंना ऐकेल, मी दुसऱ्या गुरूंनाही जाऊन ऐकेल, मी दुसऱ्या शुद्ध भक्तांनाही जाऊन ऐकेल, जरी मला त्यांची भाषा नाही माहिती, मी फक्त जाऊन तरी शब्द तरी ऐकेल. कारण की जे जे शब्द पडतात ते सगळे दिव्य शब्द आहेत मुखांमध्ये. आणि म्हणून लोकांनी हा भेद नाही करायला पाहिजे, अजिबात भेद नाही करायला. तुमचा गुरु, माझा गुरु, अरे सगळेच शुद्ध भक्त आहेत, सगळेच कृष्णाकडे घेऊन जाणार आहे. पण आपलं काय होतं ना, काही लोकांना नाही का ग्रुपिझम होऊन झालं, रे रे माझेच महाराज महान, माझेच महाराज आहे ना, माझ्या महाराजांचे खूप शिष्य आहेत, त्याचे महाराजाचे फक्त 10-12 शिष्य आहेत, त्याचे महाराज एवढे महान नाही आहे. पण आपण जेव्हा हा भेद करतो ना, आपण ऍक्च्युली आपल्या पतनचा रास्ता खोदून काढतोय. ले बाबा, ज्यावर गड्डे में और जातो. तर म्हणून आपल्याला शुद्ध भक्तांमध्ये कधीही भेद नाही करायचा. हा याचा शिष्य, हा त्याचा शिष्य, हा त्याचा शिष्य, तसा नाहीये. आपल्याला आता आपण आहे ना, खूप वर्ष झाली आपल्याला भक्तीमध्ये, तर आपली संकुचित बुद्धी ठेवू नये. आपली आपली बुद्धी जरा विस्तारवाली बुद्धी असला पाहिजे. त्याला इंग्लिशमध्ये म्हणतात ब्रॉड माइंड. जरा उघड्या मनाने आपण विचार करायला पाहिजे की आपण का भक्तीमध्ये प्रगती नाही करत आहे. कारण की आपण भेदभाव करतोय आणि हा भेदच ऍक्च्युली आपल्याला खड्ड्यामध्ये घेऊन जातो आहे. तर म्हणून हा भेद नाही करायला पाहिजे. म्हणून ठीक आहे ना. आणि इकडे पुढे काय म्हणताय की आता बघा, चौथ्या पॅरेग्राफ मध्ये भगवंत काय म्हणतात की काय तो श्लोक आहे, ये यथा मा प्रपद्यन्ते ताम तथैव भजाम्यहम मम वर्तमानेन वर्तन्ते. काय आहे ते श्लोक? ये यथा मा प्रपद्यन्ते ताम तथैव भजाम्यहम मम वर्तमानेन वर्तन्ते मनुष्य पार्थ सर्वशः. तर भगवंत काय म्हणतायत तिकडे की जसे जसे कोणी मला शरणागत होतंय ना, ये यथा मा प्रपद्यते, प्रपद्यते म्हणजे ज्या ज्या मात्रामध्ये कोणी मला शरणागत होतंय, तर मी त्याला त्याच मात्रामध्ये त्याला पुरस्कार देतोय. आणि सगळेच माझा हा जो मार्ग जो आहे ते जे आहेत स्वीकार करतायत है ना. आणि आणि हा मार्ग जे लोक स्वीकार करतात, म्हणजे भगवंत ऍक्च्युली तिकडे काय म्हणतायत की मी ज्या ज्या मात्रामध्ये लोक मला पूजा करतात का मला मानतात का माझी सेवा करतात, त्याच मात्रामध्ये मी त्यांना सुद्धा जी शरणागती, मी सुद्धा शरणागत होतो. तो मला 1 पाऊल घेतो माझ्याकडे, तर मी 10 पाऊल घेतो. आणि भगवंत जे आहेत त्यांच्याकडे ती एवढी स्वतंत्र आहे, त्यांचा तेवढा हक्क आहे की ते जे आहे ते कुणाला त्यांना त्यांचं दर्शन द्यायचं आहे. ह्याला द्यायचंय का त्याला द्यायचंय, कुणाला दर्शन द्यायचंय. पण ते नक्कीच त्या लोकांना दर्शन देतात जे त्यांना शरणागत होतात, पूर्णपणे शरणागत होतात. आणि म्हणूनच जे आहे शरणागत आत्म्यासाठी जे आहेत, तर ते जे आहेत तर ते लगेच जे आहे भगवंताशी बोलू शकतात, आदान प्रदान करू शकतात. आणि शरणागत भक्तांसाठी भगवंत खूप जवळ आहेत. पण जे शरणागत नाही आहे ना, त्याच्यासाठी भगवंत खूप लांब आहे. तर ज्या ज्या मात्रामध्ये मी शरणागत होती आहे, त्या मात्रामध्ये भगवंत माझ्या जवळ 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 येतात. नाहीतर भगवंत खूप लांबच राहतील. आणि याच्यामध्ये ना 2 शब्द बोललेले आहेत की एक तर आहे सगुण आणि निर्गुण, है ना. सगुण म्हणजे काय, भगवंताच्याकडे काय आहेत, गुण आहेत.
आणि निर्गुण म्हणजे काय, भगवंताकडे गुण नाही आहे. हे दोन्ही खूप महत्वाचे आहेत. सगुण म्हणजे काय, की जेव्हाही भगवंत या धरातलवरती येतात किंवा या पृथ्वीवरती येतात, तर ते जे आहेत असल्या गुणमध्ये येतात की लोकांना वाटेल की हा भौतिक गुण गुण घेऊन आलेले आहेत का भौतिक रूप घेऊन आलेले आहेत. पण भगवंत किंवा भौतिक प्रकृतीच्या प्रभावामध्ये भगवंत आहेत, पण भगवंत तसे नाही आहेत. त्यांच्यासाठी ना भौतिक शक्ती किंवा आध्यात्मिक शक्ती त्यांना त्याचा काही फरकच नाही आहे. कारण की ते ना भौतिक प्रकृती बरोबर प्रभावित होतात ना आध्यात्मिक प्रकृती, ते अगदी न्यूट्रल आहेत. जसं काही लोक म्हणतात ना की मी समभाव आहे, मला आनंद मिळाला तरी मी ठीक आहे, मला दुःख मिळालं तरी मी तसंच आहे. तर भगवंताबरोबर तसंच आहे की आध्यात्मिक शरीर असो किंवा भौतिक शरीर असो, भगवंत आपली जी स्थिती आहे ना ते बदलत नाहीये. जसं आपण एखाद्या वेळ थंडीच्या प्रदेशमध्ये गेलो, आपण स्थिती बदलतो ना, स्वेटर घालतो, मोजे घालतो आणि सगळं नाही का, तर तसं आपण आपली स्थिती बदलतो. मग आपण कुठल्या तरी गरम देशमध्ये झालं तर कॉटनचे कपडे घालतो, स्वेटर वगैरे सगळे मोजे वगैरे बाहेर ठेवतो, राईट. पण भगवंत आपली स्थिती नाही बदलत. भगवंत परम पुरुष भगवंत आहेत, ते तशीचे तसेच राहणार. ते त्यांचा गुण कधी सोडत नाही. आपण आपले खूप गुण सोडतो ना, कधी आपण चांगले असतो, कधी आपण वाईट असतो, कधी रागिष्ट असतो, कधी अगदी सौम्य असतो. पण भगवंताचा जो एक न परिवर्तित होणारा जो गुण आहे, तो तशाच्या तशाच राहतो. भगवंत कधी बदलत नाही. आपण बदलत राहतो ना, परिस्थिती काळ देश प्रमाणे आपण बदलत राहतो. आपला विचारही बदलत राहतात, आपलं शरीरही बदलत राहतं. पण भगवंत कधी बदलत नाही. हे आपल्याला थोडं जरा म्हणजे अ, हम्म. अच्छा, आता निर्गुण म्हणजे काय म्हणतात, की निर्गुण म्हणजे काय, की त्यांच्याकडे गुण नाही. आता कोणी म्हणेल, "हे, भगवंताकडे गुण नाही, अनंत शेष काय करतायत बिचारे, हजार खंडनी भगवंताचे एवढे गुणगान चाललेले आहेत, आणि तुम्ही म्हणताय माताजी भगवान निर्गुण आहे." तर मी नाही म्हणत, आपले उपनिषद म्हणतायत की भगवान जे आहे कधी निराकार नाही होत, कधी पण. आणि ते नेहमी जे आपल्या शाश्वत रूपमध्येच राहतात. आणि त्यांचा जो ब्रह्मज्योती आहे, तर तो फक्त काय आहे, त्यांची स्वतःच्या शरीरामधनं निघून आलेला तो तेज आहे. आता प्रल्हाद महाराज सुद्धा काय म्हणतात, हिरण्यकशिपूने विचारलं ना की प्रल्हादला की तुझे पिता तुझे भगवंत कुठे आहेत. तर प्रल्हाद म्हणाले सगळे जागेला आहेत. तर ते म्हणाले की ह्या खंब्यामध्ये सुद्धा आहे का. तर ते म्हणाले हो, इकडेच येते. तर लगेच जे आहेत अं, हम्म, ते हिरण्यकशिपूने ना ते वार केला त्याच्या गदाने. तर भगवंत तो खंबा तोडून बाहेर निघाले. आणि मग जे आहे ते जो नास्तिक हिरण्यकशिपू आहे, त्याचं काय केलं मग, वध केला मग. म्हणून जे आहे भगवंत सगळी जागेला आहे. भगवंत सगळी वस्तूंची रचना सुद्धा करणारे आहेत. आणि त्यांच्या वेगवेगळ्या शक्तींच्या माध्यमाने जे आहेत भगवंत हे सगळे रचना करता आहेत. आता बघा, म्हणतायत की भगवंताकडे इतकी अचिंत्य शक्ती आहे की ते आपल्या भक्तांच्या प्रेमापोटी जे आहेत ते, आणि त्यांच्यावर उपकार करण्यासाठी हे कुठनंही येऊ शकतात. आता आता ते हिरण्यकशिपू आणि हिरण्यासाठी कुठनं आले ते बाहेर, शुकर रूप घेतला त्यांनी, राईट. तर भगवंत कुठूनही येऊ शकतात. द्रौपदीसाठी साडीचं रूप घेतलं. भगवंताला जे आहे ते कुठलंही रूप घेऊ शकतात. आणि छोट्यामधनं छोटं सुद्धा होऊ शकतात आणि मोठ्यामधनं मोठं सुद्धा होऊ शकतात भगवंत. जसे अर्जुनला विराट रूप दाखवलं, विश्वरूप दाखवलं, राईट. तर छोटा सुद्धा नाही का, कुणाच्या नाकामधनं गेले ते ब्रह्माजीच्या नाकामधनं पण बाहेर आले ना.
हिरण्याक्ष सॉरी वराहदेव. तर म्हणून जे आहे की हे जेवढे नास्तिक लोक आहेत ना हे भगवंताला नाही का ऑर्डर नाही देऊ शकत. भगवंत या खंब्यामधनं बाहेर. जेव्हा भगवंताची शुद्ध भक्त प्रेमाने त्यांना बोलवतात तेव्हा भगवंत येतात भक्तांच्या प्रेमाच्या खातिर. आता बघा जेव्हा आपण हरे कृष्ण महामंत्र करतो आणि कोणी अगदी म्हणजे शरणागत भावमध्ये भगवंताला जेव्हा हाका मारतात तेव्हा ऍक्च्युली भगवंत येतात पण त्या भक्ताला दिसत नाही की अरे भगवंत आलेले आहेत कारण की अजूनही त्याची इंद्रिय अपूर्ण आहेत म्हणून तो भगवंताला बघू नाही शकत. पण भगवंत जे आहेत ते बरोबर एक प्रेम की पुकार से भगवान दौडे दौडे चले आते. द्रौपदी बरोबर तसंच झालं ना. तिने अगदी शरणागतीच्या भावामध्ये तिने भगवंताला जी आहे हाक मारली होती. हे दामोदर, हे माधव, हे कन्हैया ये तू मला वाचव तू. आणि भगवंत एका सेकंडमध्ये द्वारकेवरनं लगेच हस्तिनापूरला आले. एक सेकंड सुद्धा. आणि पायात चप्पल बिप्पल काही नाही घालता पटकीन आले. गजेंद्रसाठी सुद्धा आलेले आहेत. जेव्हा जेव्हा भक्तांनी आहे ना शरणागत भावमध्ये भगवंताला हाका मारलेली आहे भगवंत आलेले आहेत. नक्कीच भगवंत आलेले आहेत. त्या शरणागत भक्तांसाठी नेहमी आपली कृपा दाखवण्यासाठी जे आहेत भगवंत काय करतात येतात. आणि भगवद्गीतेमध्ये सुद्धा ना भगवंत म्हणतात ना परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृता धर्म संस्थापनार्थाय संभवानी युगे युगे. तर हा जो म्हणतात ना की ज्यांना माझ्यावरती विश्वास आहे मी त्यांना संरक्षता प्रदान करण्यासाठी येतो आहे आणि ज्यांना माझ्यावरती विश्वास नाही आहे तर त्यांचा मी संहार करण्यासाठी. तर जेव्हा परित्राणाय साधूनाम म्हणतात ना तर साधूंना आनंद देण्यासाठी येतात आणि दुष्टांचा काय करणार विनाश करण्यासाठी येतात तसं. आणि आपल्याला तर माहितीच आहे की ऍक्च्युली हे जे दुष्ट लोक आहे किंवा असुर लोक आहे ना त्यांना बसल्या बसल्या वरती एका सेकंडमध्ये त्यांचा संहार करू शकतात. पण भगवंत काय येतात इकडे सारखे पृथ्वीवरती आपल्या भक्तांना आनंद देण्यासाठी येतात. ते जो आनंद जे अनुभव करण्याचा कारण की बघा दोन्ही साईडने आनंद आहे. भक्त सुद्धा आनंद घेतो आणि भगवंत सुद्धा आनंद घेतात आपल्या भक्तांबरोबर. दोघांचा आनंद म्हणजे काय म्हणतात आदान प्रदान करण्यासाठी भगवान येतात. आणि ब्रह्मसंहितामध्ये भगवान काय म्हणतात की जेव्हा नाही काय तो श्लोक अजून मी काय सुरू नाही केलेले ब्रह्मसंहितावरच होतो आम्ही. तर ब्रह्मसंहितामध्ये काय म्हणतायत की एकोपि असेसो रचिताय जगदंड कोटिम यच्छक्तिरस्ति जगदंड चयानयन्तम अंडांतरस्थ परमाणु चयांतस्थानम गोविंदमादि पुरुषम तमहं भजामि. तर तिकडे भगवंत काय म्हणतात की भगवंत जे आहेत ते प्रत्येक जे आहे ते ब्रह्मांडमध्ये प्रवेश करतात आणि प्रत्येक परमाणूमध्ये सुद्धा जे प्रवेश करतात आणि ते विराट रूपच्या बाहेर सुद्धा आहेत. ते अंतर्यामी सुद्धा आहेत परमात्मा रूपी सुद्धा आहेत आणि जे आहेत कर्मच्या फळांनुसार जे आहेत लोकांना काय म्हणतात त्यांना पुरस्कार देतात किंवा त्यांच्याबरोबर आदान प्रदान करतात. तर आपल्याला जे आहे पूर्व जन्म आपल्याला आठवतो का नाही आठवत आहे आपल्याला नाही माहिती आहे. पण भगवंतांनी जे आहेत ते काय आहेत ते अंतर्यामी आहेत आणि ते उपदेशयंता आहे म्हणजे त्यांनी निरीक्षण म्हणजे साक्षी आहेत ते आणि त्यांनी आपले सगळे कर्माचे साक्षी आहेत. मी लपून सुद्धा काय पण केलं तुम्हाला ती गोष्ट माहिती असेल ना की एकदा आपले ते कोण आहेत द्रोणाचार्यांनी ना सगळ्यांना फळ दिले पांडवांना आणि दुर्योधन वगैरेंना सुद्धा फळ दिली आंबा दिला आणि सांगितलं जा
जाऊन तिकडे खाऊन या जिकडे कुठे कोणी नसणार. तर फक्त युधिष्ठिर महाराज परत येतात आंबा घेऊन, बाकी सगळे खाऊन येतात. तर म्हणजे अरे तू का नाही खाल्लं? बोले मला एकही असं जागा नाही दिसली जिकडे कोणी व्यक्ती नसेल. तर म्हणतात कोण? तर म्हणे भगवंत सगळे जागी आहेत, तर मग मी कुठं एकटा खाऊच नाही शकला. तर म्हणून जे आहेत, तर आपल्या कर्मच्या हिशोबाने भगवंत आपल्याला काय म्हणतात, आपल्याला परिणाम देतात. आपल्याला कर्माची फळं ती भोगावी लागतातच. आणि अं, आपल्याला त्याचे फळ भोगून जे आहेत, जे पण आपण कर्म केले त्याप्रमाणे आपल्याला सुख किंवा दुःख मिळतं. चांगले कर्म केले तर चांगला सुख मिळेल आणि वाईट कर्म केले तर दुःख मिळेल. आणि इकडे आता म्हणतात 2 मिनिटात संपवते मी, की सगळी जागेला जे आहेत म्हणजे एक एक कण मध्ये जे आहे फक्त भगवंतच आहे. आतमध्ये सुद्धा आणि बाहेर सुद्धा. तुम्ही म्हणाला रे माताजी याच्यामध्ये भगवंत आहे, पण कण कण मध्ये भगवंत आहे. फक्त आपली दृष्टिकोन बदलायची गरज आहे. तर आपल्याला भगवंत इकडे सुद्धा दे. मला नाही दिसत आता भगवंत इकडे आहे, कारण की माझ्याकडे तो दृष्टिकोनच नाहीये इकडे बघायला की इकडे भगवंत आहे, इकडे भगवंत आहे, इकडे भगवंत आहे. तो दृष्टिकोन नाही. हा, मला विश्वास आहे. आणि हळूहळू जेव्हा जेव्हा माझे अनर्थ जे आहेत ते खाली येतील, नक्की आपण भगवंताला बघू शकतो. तर भगवंताची अशी शक्ती आहे. भगवंत सगळे हे सगळी जी आहे भगवंताची शक्तीच आहे. आणि म्हणून जे अचिंत भेदाभेद तत्व याला सांगितलेलं आहे. आणि भगवंत याच अचिंत भेदाभेद तत्वामुळे जे आहेत ते गोलोक धाम मध्ये जे आहेत खूप आनंद करत असतात आपल्या परिकरांबरोबर. तर कोणाला काही प्रश्न विचारायचा असेल तर विचारू शकता. ऑनलाईन सुद्धा कोणाला जर का प्रश्न विचारायचा असेल तर विचारा. हा महाराज विचारा विचारा. शक्ती नाही ना, हम्म. तर भगवंताकडून चालली. मग भगवंताचे हृदयातून आणि करू कुठून म्हणाला? जी अंतरंग शक्ती आहे ना भगवंताच्या त्या हृदयामधून आलेली आहे. जी बहिरंग शक्ती आहे आणि तटस्थ शक्ती आहे, तर ती भगवंताच्या या साईडनं आलेली आहे. हृदय आपला या साईडला असतं ना, पण ह्या साईडनं मग ती बाकीची 2 शक्ती आलेली आहे. पण अंतरंग शक्ती जी जी भगवंताला आनंद देणारी शक्ती जी आहे ती उलट्या हातनं आलेली आहे, हृदयामधनं आलेली आहे. म्हणूनच राधाराणी तिकडनंच आलेली आहे ना, है ना, तसं. कोणाला अजून काही प्रश्न आहे का? ऑनलाईन कोणाला काही प्रश्न आहे का? ठीक आहे, तर आपण इकडेच समाप्त करू. श्रील प्रभुपाद की जय. गौर भक्त वृंद की जय. हरे कृष्णा हरी बोल.